हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सॅटेलाइट इंटरनेट हा शब्द आपण नेहमी न्यूज मध्ये ऐकत राहतो आणि रिसेंट मध्ये तर स्टार लिंक मुळे बरंच हा शब्द चर्चेमध्ये राहतो. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला आज डिस्कस करायचे की नेमकं हे सॅटेलाइट इंटरनेट, आपल्याकडे जिओ आहे आपण म्हणतो किंवा बाकी बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्याचे इंटरनेट आपल्याला अवेलेबल आहे. मग एवढं सगळं बाजूला ठेवून सॅटेलाइट इंटरनेट का बरं आपण यूज करावे, राइट? सो व्हाय डू वी नीड दिस सॅटेलाइट इंटरनेट, याचे काय ॲडव्हांटेजेस आहेत ते आपल्याला इथे बघायचं आहे. त्यासोबतच सॅटेलाइट इंटरनेट जे आहे त्याचा वापर नेमका कुठे कुठे सध्या झालेला आहे, याचे अजून फ्युचर ॲप्लिकेशन्स काय काय राहू शकतात, त्यानंतर वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे सॅटेलाइट प्लेस केले जातात आणि एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये एखादा सॅटेलाइट आहे याचा नेमका अर्थ काय होतो, या प्रकारच्या काही बेसिक गोष्टी पण आपण आजच्या करंट कनेक्टच्या या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशनमध्ये आपलं स्वागत करतो. ठीक आहे, सो स्टार्ट करू आपण सॅटेलाइट इंटरनेट. आणि यामध्ये जर बघितलं तर आजच्या द हिंदूमध्ये पण याबद्दल मोठा एक न्यूज आलेली आहे. सो त्या अँगलनी सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की व्हाय डू वी नीड सॅटेलाइट इंटरनेट, असं का बरं गरजेचं आहे सॅटेलाइट इंटरनेट. जनरली आपण बघतो दोन प्रकारची इंटरनेट फॅसिलिटी राहू शकतात. एक आहे ग्राउंड बेस्ड इंटरनेट आणि दुसरा आहे सॅटेलाइट इंटरनेट. आता ग्राउंड बेस्ड इंटरनेट म्हटल्यावरती आपण आपल्या मोबाईलमध्ये जे इंटरनेट वापरतो ते वालं, मग हे शहरांमध्ये चांगलं चालते, पण जे रिमोट लोकेशन्स आहेत त्या लोकेशन्सला ग्राउंड बेस्ड इंटरनेट प्रॉब्लेम देऊ शकते. मग त्यामध्ये रेंज जाणं तो एक भाग राहू शकतो. त्यानंतर रिमोट एरियाज मध्ये या फॅसिलिटीज पोहोचवणं हे कॉस्टली राहू शकते. एखादा समजा डिझास्टर वगैरे आला तर ते जे पूर्ण टॉवर्स आहेत ते तिथे कोलॅप्स होऊ शकतात आणि हे रिसेंट टाइम्स मध्ये झालेलं पण आहे बऱ्याचदा. आणि त्यासोबतच जर मोबाईल यूज असेल, म्हणजे इफ यू आर कंटिन्युअसली मुव्हिंग, म्हणजे एका गाडीमधून रेल्वेमधून तुम्ही जाताय तर रेल्वेमध्ये कसं मध्ये मध्ये रेंज जात राहते. सो इन दॅट केस हे जे ग्राउंड बेस्ड इंटरनेट आहे दिस इज हॅव्हिंग लिमिटेड ऍप्लिकेशन फॉर मोबाईल यूज, म्हणजे काय मुव्हेबल यूज साठी लिमिटेड अशा प्रकारचं याचं ऍप्लिकेशन होईल. ऑन दी अदर साइड सॅटेलाइट इंटरनेटचं कसं आहे की हे पहिले तर रिलायबल आहेत आणि ग्लोबल कव्हरेज हे देतात, म्हणजे पूर्ण जगभरामध्ये कुठेही तुम्ही ते इंटरनेट वापरू शकता. त्यानंतर याला डिप्लॉय करणं जे आहे ते तेवढं जास्त अवघड नाहीये. जसं आपण म्हटलं ग्राउंड बेस्ड इंटरनेट कसे टॉवर वगैरे लावावे लागतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागते, बट सॅटेलाइट इंटरनेट कसे क्विक टू डिप्लॉय प्रकारचे हे फॅसिलिटी राहतात आणि यामुळे हे तर रिमोट, मोबाईल आणि इमर्जन्सी सिच्युएशन्स मध्ये सॅटेलाइट इंटरनेट जे आहे ते आपल्याला तिथे बेनिफिशियल राहू शकतात. आणि याच्याने ओव्हरऑलच काय होऊ शकते, ज्या कम्युनिकेशन सर्व्हिसेस आहेत त्या ट्रान्सफॉर्म होऊ शकतात जगभरामध्ये. ठीक आहे, सो हे तर ग्राउंड बेस्ड इंटरनेट आणि सॅटेलाइट इंटरनेट मध्ये नेमका प्राइम डिफरन्स काय तो एक भाग झाला. आता याचे फीचर्स काय काय राहतात, सॅटेलाइट इंटरनेटचे फीचर्स काय काय राहतात. आता याच्यामध्ये होतं काय की आपण ग्रुप ऑफ सॅटेलाइट्स पाठवतो स्पेसमध्ये वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये आणि मग ते सॅटेलाइट ग्राउंड बेस्ड स्टेशन सोबत कम्युनिकेट करून त्या प्रकारे सॅटेलाइट कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करून देतात थ्रू दिस सॅटेलाइट फॅसिलिटीज. मग इथे सॅटेलाइट मेगा कॉन्स्टेलेशनचं ॲडव्हेंट जर म्हणलं सुरू कधीपासून झालं तर आपल्याला स्टार लिंकचा हा एक प्रोजेक्ट बघायला मिळतो एलॉन मस्क यांचा. आणि मग त्या प्रोजेक्टमध्ये काय केलं गेलेलं आहे तर लो अर्थ ऑर्बिटमध्ये बरेचसे सॅटेलाइट तिथे पाठवले गेलेले. मग किती सॅटेलाइट पाठवले गेले तर सध्या एक आकडा येतो 8094 सॅटेलाइट्स. ठीक आहे, 8000 जवळपास सॅटेलाइट जे आहेत ते या प्रोजेक्टच्या अंतर्गत लो अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवले गेलेले. इथे तरी त्यांनी थोडंसं हलक्यात म्हणलेलं किंवा दिस कॉम्प्राइजेस 100 or even thousands ऑफ सॅटेलाइट, टू बी स्पेसिफिक 8094 सॅटेलाइट लावलेले गेलेले आहेत स्टार लिंक प्रोजेक्टच्या अंतर्गत. आता या सॅटेलाइट इंटरनेटला इंटरनेट इन दी स्काय असं देखील म्हणलं जाते, इंटरनेट इन दी स्काय, कारण याच्याने बेसिकली काय होते वास्ट रेंज ऑफ ऍप्लिकेशन्स ओपन होऊन जातात आणि मग त्यामध्ये आपण म्हणलं की मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये याचा वापर केला जाऊ शकतो, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये याचा वापर होऊ शकतो, हेल्थ केअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी बऱ्याचदा आपण म्हणतो की रिमोट एरियामध्ये जे डॉक्टर्स फॅसिलिटीज आहेत ते प्रोव्हाइड करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यूज केलं जाऊ शकते, त्यासाठी लागते इंटरनेट, मग ते इथून प्रोव्हाइड होऊ शकते. ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्टेशन, अशा बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये आपण या सॅटेलाइट्सचा वापर करू शकतो. आणि ह्याचं एक इंटिग्रल फीचरच तसं होऊन जाते की इट इज हॅव्हिंग अ वास्ट रेंज ऑफ ऍप्लिकेशन्स. त्यासोबतच अजून आपण यामध्ये काय बघतो की जो एक काळजीचा भाग राहू शकतो की याचं ड्युअल यूज नेचर आहे, म्हणजे हे सिव्हिल आणि मिलिटरी हे दोन्ही एंड्स मध्ये दोन्ही ऍप्लिकेशन्स मध्ये याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे थोडंफार यामध्ये एक ज्याला त्यांनी म्हटलेलं कॉम्प्लेक्स सिक्युरिटी डायनामिक्स इथे
बेसिकली क्रिएट होऊ शकतात आणि मग एखाद्या देशाकडे या फॅसिलिटी आहेत आणि दुसऱ्याकडे नाही आहेत तर तो एक इनइक्वालिटी वाला भाग तिथे क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे. आता यात जर आपण म्हणलं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा या सॅटेलाइट इंटरनेटचा वापर केला गेला नेमकं काय लक्षात आलेलं आहे. जसं इथे जर आपण बघितलं हरिकेन हार्वी हा 2017 मध्ये अमेरिकेच्या टेक्सासच्या भागामध्ये हा हरिकेन आला होता. हार्वी त्याचं नाव होतं. आता त्यावेळेस झालं काय, जेवढे काही ग्राउंड बेस्ड इंटरनेट फॅसिलिटी होत्या सगळ्या कोलॅप्स झाल्या. जवळपास 70% जे टॉवर्स होते त्या अफेक्टेड एरिया मधले दे वेअर नॉक्ड आउट. आणि मग त्या केसमध्ये तिथे जे सॅटेलाइट इंटरनेट होतं तिथे एक सॅटेलाइट होता वियासॅट नावाचा, ती कंपनीच आहे. वियासॅटचा सॅटेलाइट इंटरनेट जो आहे त्यांनी मग इथे रेस्क्यू कोऑर्डिनेशन मध्ये सपोर्ट केलेलं होतं. मग तिथे सॅटेलाइट इंटरनेटच कामात आलं. ऑन द अदर साइड रशिया युक्रेन वॉर मध्ये हे स्पेस एक्सचा जो स्टारलिंक प्रोजेक्ट आहे यांचे सॅटेलाइट युक्रेनियन डिफेन्स फोर्सेसच्या मदतीला आले. मग त्यामध्ये पूर्ण जे ट्रूप मुवमेंट आहे, ट्रूप कोऑर्डिनेशन आहे, मेडिकल इव्हॅक्युएशन्स असतील किंवा ड्रोन ऑपरेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्या सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसमुळे पॉसिबल झाल्या. इनफॅक्ट रशियानी जे जॅमिंग केलेलं होतं नेटवर्क जॅमिंग त्याला बायपास करण्यासाठी इथे स्टारलिंक डिव्हाइसेस जे होते ते ड्रोनवर फिट केले गेले होते युक्रेनकडून. सो इन दॅट केस इथे पण आपल्याला त्याचा एक इम्पॅक्ट सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसेसचा बघायला मिळतो इन द डिफेन्स फील्ड. आपल्याकडेच आपण आलो तर आपल्याकडे सियाचीन ग्लेशियरच्या भागामध्ये तसं तेवढं बघायला गेलं तर रेंज तर नसणार आहे ग्राउंड बेस्ड इंटरनेट सर्व्हिसेसला. सो तिथे पण आपण बघितलं तर सॅटेलाइट इंटरनेट जे आहेत त्याच्यामुळे आपला जो आहे रिमोट कॉन्फ्लिक्ट झोन्स मधला रेडीनेस जो आहे की आपण तयार आहोत तिथे जर काही असे कॉन्फ्लिक्ट झाले तर फेस करण्यासाठी तो रेडीनेस इंप्रूव्ह करण्यासाठी पण सॅटेलाइट इंटरनेट आपल्याला मदत करते. सो इन दॅट केस ह्याचा फायदा तर बराच आहे. राईट. मग आता पुढचा मुद्दा हा येतो की हे काम कसं करते, मग हाऊ डज सॅटेलाइट इंटरनेट वर्क. आता याच्यामध्ये दोन भाग राहतात. एक राहतो त्याचा स्पेस सेगमेंट, म्हणजे सॅटेलाइट इंटरनेटमध्ये दोन पार्ट्स कसे होतील, एक आहे स्पेस सेगमेंट आणि दुसरा आहे तुमचा ग्राउंड सेगमेंट. ठीक आहे. स्पेस सेगमेंट आणि ग्राउंड सेगमेंट. आता स्पेस सेगमेंट म्हटल्यावरती काय, ऑब्विसली जे सॅटेलाइट आपण पाठवतोय वरती तो स्पेस सेगमेंट झाला. राईट. ऑन द अदर साइड ग्राउंड बेस्ड स्टेशन जे असतात त्याला आपण ग्राउंड सेगमेंट म्हणतो. मग इथे जर आपण बघितलं तर हे जे आहेत हे अशा प्रकारच्या ज्या आपल्याला छत्र्या दिसतात त्याला आपण काय म्हणतो, ग्राउंड बेस्ड स्टेशन्स आहेत जे काय करतात सॅटेलाइट सिग्नल्सला रिसीव्ह करतात. राईट. सो त्यासाठीचे हे सेगमेंट राहतात. सो दोन भागामध्ये आपल्याला हे पहिले तर डिवाइड करता येते. आता याच्यामध्ये स्पेस सेगमेंट जो आहे यात असणार आहेत तुमचे सॅटेलाइट्स जे ऑर्बिटमध्ये फिरत राहतील. ऑन द अदर साइड ग्राउंड सेगमेंट जे आहे यामध्ये सगळे पृथ्वीवरती सरफेसवरती असणारे जे इक्विपमेंट आहेत ते जे कम्युनिकेट करणार आहेत सॅटेलाइट सोबत ते सगळे ग्राउंड सेगमेंट सोबत येऊन जातील. राईट. सो हा एक भाग झाला. आता जेव्हा आपण सॅटेलाइट बद्दल बोलतोय तर सॅटेलाइट काय करतात, दे कॅरी दी कम्युनिकेशन पेलोड. मग सगळे जे काही इक्विपमेंट्स आहेत जे सॅटेलाइट सोबत पाठवलेले आहेत जे कम्युनिकेशनला फॅसिलिटेट करतात ते सगळेच्या सगळे या सॅटेलाइट वरती आहेत. आणि या सॅटेलाइटची सर्व्हिस लाईफ 5 ते 20 वर्षापर्यंत जनरली राहते. ठीक आहे. आता सॅटेलाइट बद्दल अजून बोलायचं झालं तर सॅटेलाइट जे कम्युनिकेशनसाठी आपण बोलतोय दे आर बेसिकली प्लेस्ड इन 3 मेन ऑर्बिट्स. एक तर आहे तुमचे जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट्स, त्यामध्ये हे प्लेस केले जातात. त्यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट प्लेस केले जाऊ शकतात आणि लो अर्थ ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट प्लेस केले जाऊ शकतात रिलेटेड टू कम्युनिकेशन वी आर सीइंग. मग त्यामध्ये आपण म्हणले की आपला जो IRNSS सॅटेलाइट्स आहेत ते या जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आहेत. जे अमेरिकेचा GPS जो आहे तो मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये आहे. ऑन द अदर साइड हे जे आता आपण जे बोलतोय स्टारलिंक वाला सॅटेलाइट तो जो आहे ते कॉन्स्टेलेशन ऑफ सॅटेलाइट दॅट इज नथिंग बट इन दी लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे. सो अशा वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये हे सॅटेलाइट प्लेस केले जातात. हे दिसतं कसं, हे एका नासाच्या वेबसाईट वरती हे दिलेलं आहे अशा प्रकारचं अॅनिमेशनच आहे. इथे आपण फोटो बघतोय हे पृथ्वी जे आहे ते फिरत राहणार आणि त्याच्या भोवती हे सॅटेलाइट असे ऑर्बिट करत राहणार. ठीक आहे. आता यामध्ये पुढचा महत्वाचा मुद्दा येतो किंवा वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट जे आहेत व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन सॅटेलाइट डिप्लॉयड इन डिफरंट ऑर्बिट. काय फरक असतो. आता 3 प्रकारच्या ऑर्बिट आहेत ज्या आपण इथे डिस्कस करतोय. जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट, त्यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिट आणि त्यानंतर लो अर्थ ऑर्बिट. समजा हा पृथ्वीचा सरफेस आहे. ठीक आहे. हा पृथ्वीचा सरफेस आहे. आता इथून आपण जर बघितलं जवळपास 700 ते 800 किलोमीटर अंदाजे पकडून चालू आपण लो अर्थ ऑर्बिट इथे आपल्याला बघायला मिळते. इथून वरती आलो आपण
जवळपास सरफेस पासून 2000 किलोमीटर पर्यंत मीडियम अर्थ ऑर्बिट आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यानंतर वरती आलो आपण अजून, इथून आपल्याला जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट जवळपास पृथ्वीच्या सरफेस पासून 36,000 किलोमीटर उंचीपर्यंत बघायला मिळेल. ठीक आहे. आता मी म्हटलं की इथे मी काय करतो, लो अर्थ ऑर्बिट जे आहे यामध्ये एक सॅटेलाइट प्लेस करतो. कोणता सॅटेलाइट मी प्लेस करतोय? कम्युनिकेशन सॅटेलाइट. इंटरनेट बद्दल बोलतोय, वन फॉर्म ऑफ कम्युनिकेशन आहे. इथे मी काय केलं, कम्युनिकेशन सॅटेलाइट एक प्लेस केला. मग इथे जर मी कम्युनिकेशन सॅटेलाइट हा प्लेस करतोय तर इथे होतं काय की या सॅटेलाइटची एक स्वतःची रेंज असणार आहे, राईट. एक कव्हरेज एरिया असणार आहे त्याचा. मग ते सॅटेलाइट फक्त काय करू शकते, या एवढ्या एरियामध्ये तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकते. ठीक आहे. म्हणजे इथे असणारा एक माणूस इथे असणाऱ्या दुसऱ्या माणसासोबत कम्युनिकेट करू शकतो जास्तीत जास्त. पण तेच जर मी म्हटलं मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये एखादा सॅटेलाइट प्लेस करतो मी, तर याचा कव्हरेज एरिया जो आहे तो कंपॅरेटिव्हली जास्त भरेल, कारण ते उंचावरून जात आहे, राईट. कव्हरेज एरिया जास्त भरणार. त्यानंतर इथे जर बघितलं मी, समजा मी म्हटलं जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट मध्ये मी एखादा सॅटेलाइट प्लेस केला, इथे काय होणार आहे, याचा कव्हरेज एरिया जो आहे तो अजून जास्त असेल, जवळपास एवढा कव्हरेज एरिया असेल. इनफॅक्ट असं म्हणलं जाते की 3 सॅटेलाइट पूर्ण पृथ्वीला कव्हर करू शकतात. सो इथे आयडिया काय आहे, किंवा हे जे सॅटेलाइट आहेत, जर तुम्ही लो अर्थ ऑर्बिट मध्ये एखादा सॅटेलाइट प्लेस करताय, दिस इज हायली इम्पॉर्टंट पॉइंट. जर लो अर्थ ऑर्बिट मध्ये एखादा सॅटेलाइट प्लेस करताय तर इथं होणार काय की तुम्हाला एकदम छोटा एरिया मिळेल, पण तुम्हाला काय पाहिजे, पूर्ण जगभरामध्ये या फॅसिलिटी पाहिजे इंटरनेटच्या. मग तुम्ही काय करणार, इथे सॅटेलाइट वाढवून देणार. मग एवढे ते स्टारलिंकचे 8,000 सॅटेलाइट का बरं झाले, कारण त्यांनी ठेवलेले सॅटेलाइट लो अर्थ ऑर्बिट मध्ये. आणि लो अर्थ ऑर्बिट मध्ये जर त्यांना पूर्ण पृथ्वी कव्हर करायची झाली तर बरेचसे सॅटेलाइट लागतील. पण ते जर आपण वरती आलो मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये, तर कंपॅरेटिव्हली नंबर ऑफ सॅटेलाइट दॅट आर रिक्वायर्ड विल बी लेस. होऊ शकेल 20 ते 25 सॅटेलाइट मध्ये काम होऊन जाईल. आणि जर अजून वरती आलो आपण तर नंबर ऑफ सॅटेलाइट दॅट आर रिक्वायर्ड विल बी मोर लेस. ठीक आहे. म्हणजे जर इथे उदाहरणार्थ म्हणलं मी, इथे 5 सॅटेलाइट लागणार असतील आपल्याला, तर मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये आपल्याला किती सॅटेलाइट लागू शकतील, व 25 सॅटेलाइट. आणि ते जर आपण म्हणलं लो अर्थ ऑर्बिट मध्ये, तर आपल्याला जवळपास 8 ते 10,000 सॅटेलाइट लागू शकतील. सो हा जस्ट अंदाजे एक नंबर आपण फॉर एक्झाम्पल म्हणलं. सो द पॉइंट हिअर इज, जेव्हा तुम्ही अर्थच्या सरफेस पासून वरती ऑर्बिट मध्ये शिफ्ट होता, फ्रॉम लो अर्थ ऑर्बिट टू जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट, तिथे होतं काय, द नंबर ऑफ सॅटेलाइट दॅट आर रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश कम्युनिकेशन, द नंबर ऑफ सॅटेलाइट दॅट आर रिक्वायर्ड टू गिव्ह द सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस विल डिक्रीज. ठीक आहे. जर लो अर्थ ऑर्बिट मध्ये हजारो लागत असतील तर होऊ शकेल की 5 ते 10 मध्ये काम होऊन जाईल इन युअर जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट. ठीक आहे. सो हा एक भाग आहे जो आपल्याला इथे महत्वाचा आहे. आणि याचा एक कॉन्सिक्वेन्स काय होतो, या लो अर्थ ऑर्बिट मध्ये ऑलरेडी खूप गर्दी असते सॅटेलाइटची. त्यामुळे इथे काय होऊ शकते, जर एखादा सॅटेलाइट बंद झाला, त्याचा लाईफ स्पॅन संपला, तर तो बंद झालेला सॅटेलाइट दुसऱ्या सॅटेलाइटला जाऊन आदळू शकतो. आणि त्यामुळे काय होऊ शकते, तिथे स्पेस डेब्रीचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणजे एक बंद असलेला सॅटेलाइट दुसऱ्या सॅटेलाइटला, जो चालू सॅटेलाइट आहे त्याला जाऊन आदळला, त्यामुळे जो चालू होता तो पण बंद झाला. सो या प्रकारच्या फेनॉमेनाला एक नाव दिलं जाते केसलर सिंड्रोम. हा देखील इथे महत्वाचा भाग आहे, ज्यावरती आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकते. याला केसलर सिंड्रोम म्हणतात, की चालू असलेला सॅटेलाइट जो आहे तो बंद झाला. का? कारण बंद असलेला सॅटेलाइट चालूवरती जाऊन आदळला. सो या प्रकारच्या गोष्टी तिथे होऊ शकतात. आणि दिस इज हायली इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट जे आपल्याला इथे माहिती पाहिजे इन दिस कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. आता इन दी एंड व्हॉट आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ सॅटेलाइट इंटरनेट? देन ऍप्लिकेशन्स तर बरेच आहेत मग, आणि हे अजून पुढे वाढतही जाणार आहे. सो यामध्ये काही अंतच नसणार आहे. कारण काय, किंवा हे तुम्हाला रिमोट एरियाज मध्ये फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. स्मार्ट डिव्हाइसेसला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला त्याचा वापर करता येतो, सेन्सर बेस्ड डिव्हाइसेस. त्यानंतर नेव्हिगेशन आणि सेल्फ ड्रायव्हिंग कार्स मध्ये याचा वापर होऊ शकतो सॅटेलाइट इंटरनेटचा. त्यानंतर लॉजिस्टिक सर्व्हिसेसला इम्प्रूव्ह ते करू शकते. स्मार्ट सिटीज मध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंटसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. रिमोट एरियाज मध्ये पण स्मार्ट सिटीज होऊ शकतात. त्यानंतर डिझास्टर वॉर्निंग देण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. इव्हन जे रेस्क्यू ऑपरेशन्स आहेत त्याला कोऑर्डिनेट करण्यासाठी देखील या सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसेसचा वापर केला जाऊ शकतो. देन अपार्ट फ्रॉम दिस अजून काय काय ऍप्लिकेशन्स आहेत, तर टेलिमेडिसिन जे आहे,
म्हणजे रिमोट एरियाजमध्ये या फॅसिलिटी पोहोचवण्यासाठी, टेलिमेडिसिन मध्ये याचा वापर होऊ शकतो, प्रिसिजन फार्मिंग साठी याचा वापर केला जाऊ शकतो, एन्व्हायरमेंटल सिच्युएशनला मॉनिटर करण्यासाठी लाईक पोल्युशन लेवल वगैरे आहेत त्या मॉनिटर करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. त्यानंतर एनर्जी एक्सप्लोरेशन म्हणजे एनर्जी सोर्सेस जे आहेत त्याला एक्सप्लोर करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. टुरिझम आणि डिफेन्स रिलेटेड ऑपरेशन्स मध्ये देखील याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. अगेन दीज आर फ्यू एरियाज जिथे याचा वापर होऊ शकतो. इट इज हॅव्हिंग वास्ट पोटेन्शियल, बट ॲट दी सेम टाइम हे पण आपल्याला बघणं आहे किंवा ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत या जेव्हा दिल्या जात आहेत त्यामुळे स्पेस जे एक आपण म्हणलं की कॉमन प्रॉपर्टी आहे सगळ्यांची, स्पेस जे आहे ते हार्म नाही झालं पाहिजे, स्पेसमध्ये कंजेशन्स नाही झाले पाहिजे, राईट. सो असा हा पूर्ण मुद्दा आहे सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसेस बद्दलचा, जो आपल्याला ओव्हरऑल आजच्या द हिंदूमध्ये पण याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्या अँगलनी ह्या पूर्ण टॉपिकला आपण इथे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो याला व्यवस्थितपणे तुम्हाला कॉन्सेप्ट वाईज पण समजून घेणं आहे, याचं अनालिटिकल अंडरस्टँडिंग पण आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ओव्हरऑल परीक्षेमध्ये नक्कीच हा जो मुद्दा आहे यावरती काही ना काहीतरी प्रश्न देखील एक्सपेक्ट केले जाऊ शकतात. तुम्हाला UPSC म्हणा, MPSC डिस्क्रिप्टिव्ह म्हणा, त्याच्या प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही ठिकाणी याचा रिलेव्हन्स खूप जास्त राहतो. ठीक आहे. आता हे तुम्ही जे सेशन्स बघताय हे कशा रिलेटेड आहेत, UPSC MPSC रिलेटेड आहेत, राईट. बट अपार्ट फ्रॉम दॅट आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म्स वरती ऑलरेडी वेगवेगळे कोर्सेस पण चालू आहेत. त्यामध्ये TET टेट असेल, त्यानंतर सरळ सेवा, तलाठी, असे बरेचसे कोर्स आहेत. मग तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आहेत जे या प्रकारच्या परीक्षांची तयारी करतात त्यांना तुम्ही नक्की याबद्दल माहिती द्या. मध्ये MBAच्या परीक्षा असतील, बँकिंग इन्शुरन्स असेल, शालेय पातळीवरती नवोदय परीक्षा असेल, याची पण आपल्याकडे तयारी करून घेतली जाते. त्यानंतर लॉ एक्झाम्स ज्या आहेत, कायद्याशी रिलेटेड लॉ, तर त्या एक्झाम्सची पण आपण तयारी करून घेतो. आणि या सगळ्या ज्या कोर्सेस बद्दल आपण बोलतोय ते कुठे अवेलेबल होतात आपल्याला, हे सगळे कोर्सेस इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती अवेलेबल होतात. आणि सध्या जर बघितलं आपण तर आपल्याकडे जेवढे काही कोर्सेस आहेत सगळ्या कोर्सेस वरती 16 ऑगस्ट पर्यंत, 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत आपल्याला 30% डिस्काउंट अवेलेबल आहे. त्यासाठी काय करायचंय, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय आणि जे काही बॅच तुम्ही परचेस करताय त्यामध्ये इंडिया, ठीक आहे, INDIA इंडिया हा कूपन कोड तिथे यूज करायचा आहे, तेव्हा तुम्हाला तिथे 30% डिस्काउंट अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. अगेन इन दी एंड हे जे काही आपण डिस्कस करतोय या प्रकारच्या गोष्टींच्या अपडेट्स ज्या आहेत किंवा काही नवीन नोटिफिकेशन असेल किंवा एखादं काही सेशन झालेलं आहे त्याच्या नोट्स असतील, प्रिंटेड मटेरियल्स जे प्रिंट करू शकता अशा प्रकारचे मटेरियल्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतात. इग्नाइट UPSC MPSC आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली असेल. आता तिकडे तुम्ही गेले की त्यानंतर खाली लगेच इंस्टाग्रामची पण लिंक आहे, ते जॉईन करून घ्या, कारण तिथेही आपल्या चांगले अपडेट्स येत राहतात. युट्यूबचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे काही जरी नवीन व्हिडिओ आला लगेच तुम्हाला त्याची अपडेट मिळून जाईल. बाकी इथे नंबर दिलेला आहे, काही जरी तुम्हाला क्वेरी असेल तर नक्की यावरती कॉल करा. ठीक आहे. खाली पण नंबर स्क्रोल होत आहेत, तिथूनही तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल, मग आता थांबू आपण इथे. अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुन्हा आपण भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.